श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही पवित्र शास्त्राचं अध्ययन आम्ही कशा प्रकारे करावं ह्याविषयी आम्ही जाणून घेत आहोत. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 12 ते 14 या वचनांमध्ये पॉल म्हणतो, आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, ह्यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्या त्याला समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. अनेक लोकांना पवित्र शास्त्र अगम्य वाटते. याचे कारण हेच आहे की ते देवाच्या आत्म्याला आपला शिक्षक बनवित नाहीत. देवाचे वचन इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे, कारण देह स्वभावाचा माणूस ते स्वीकारू शकत नाही. त्याच्याकरिता त्या गोष्टी मूर्खपणाच्या असतात. श्रोत्यानो, देवाच्या ज्या गोष्टी आम्हाला मुक्त मिळाल्या आहेत त्या आम्हाला समजाव्यात, याकरिता देवाचा आत्मा आम्हाला देण्यात आला आहे. केवळ तोच देवाचे वचन आमच्यासाठी वास्तव आणि सत्य बनवू शकतो. प्रभू परमेश्वर आमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि त्याचे आमच्याशी असलेले संभाषण केवळ त्याच्याच पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला समजू शकते. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय आणि 11 वचन पहा काय सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 11 वचन. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्यांच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. या वचनातून आम्हाला समजेल अशा प्रकारे व थोडक्या शब्दांमध्ये देवाचा आत्मा आमचा शिक्षक का असावा हे सांगितले आहे. आपण अनेकदा 2 पिढ्यांमधल्या अंतराविषयी बोलतो किंवा तुम्हाला मी काय सांगते आहे ते कळतच नाही अशी तक्रार करतो. तरीही आपण एकमेकांना एका विशिष्ट पातळीपर्यंत समजू शकतो, कारण आपण सर्वच माणसे आहोत. परंतु देव माणूस नाही आणि त्याची भाषा किंवा त्याचा संवाद आम्हाला समजणे शक्य नाही, कारण देवाच्या कल्पना, त्याचे विचार व त्याच्या योजना मानवी बुद्धी पलीकडच्या असतात. देवाचे बुद्धी सामर्थ्यही माणसाच्या आकलना पलीकडचे आहे. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 8 आणि 9 वचनांमधून पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. यशायाचे पुस्तक 55 अध्याय 8 आणि 9 वचने. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. जरा श्रोत्यांनो, आकाशाकडे दृष्टी लावून विचार करून पहा की ज्याने या विशाल आकाशाला घडले आहे तो प्रभू परमेश्वर आमच्या मानवासारखे संकुचित विचार व मानवासारख्या संकुचित कल्पना करीत असेल काय? त्याची भाषा आम्हाला समजत नाही. याचे एक सुंदर उदाहरण आम्हाला योहानकृत शुभवर्तमानात वाचायला मिळते. आपण हे उदाहरण योहानकृत शुभवर्तमान 21 अध्याय 15 ते 17 या वचनांमधून वाचूया. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करीतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करीतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करीतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करीतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करीतोस काय? माझ्यावर प्रेम करीतोस काय असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करीतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चार. या संपूर्ण उतार्यात 3दा प्रभू येशूने शिमोनाला त्याच्या प्रीतीविषयी प्रश्न केला. त्यामध्ये त्याने जो प्रीती हा शब्द वापरला तो मूळ ग्रीक भाषेत अगापे हा आहे आणि अगापे या शब्दाचा अर्थ फार फार व्यापक आहे. अगापे या शब्दात प्रतीत होणारी प्रीती निस्वार्थी, त्यागी प्रीती आहे आणि तशी प्रीती केवळ ख्रिस्तानेच तुमच्या व माझ्यावर केली आहे.
प्रिय श्रोत्यानो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने शिमोन पेत्राला विचारले, तू माझ्यावर प्रीती करीतोस काय? तेव्हा त्याला, तू माझ्यावर निष्पाप, निस्वार्थी, उच्च प्रतीची त्यागी प्रीती करतोस काय, असे विचारायचे होते. परंतु शिमोन पेत्र तुमच्या व माझ्यासारखा माणूस असल्यामुळे त्याला प्रभू येशूच्या प्रश्नाचा अर्थ समजलाच नाही. त्याने आपल्या मर्यादित बुद्धीने येशू ख्रिस्ताच्या प्रश्नाचा अर्थ लावला. त्याला आपल्या प्रश्नाचा अर्थ समजला नाही म्हणून प्रभू येशूने त्याला दुसऱ्यांदाही तोच प्रश्न विचारला. आणि तरीही शिमोन पेत्राला त्या प्रश्नाचा अर्थ समजला नाही म्हणून त्याने त्याला तिसऱ्यांदा प्रश्न विचारून म्हटले, तू माझ्यावर प्रेम करीतोस काय? श्रोत्यानो, आम्ही आमच्या मानवी बुद्धीने देवाचे वचन समजू शकत नाही. तो आम्हाला नेमके काय सांगत आहे हे आम्हाला कळत नाही. आणि अशा वेळेस आमची स्थिती शिमोन पेत्रासारखे होते. मलाही माझ्या आध्यात्मिक जीवनात या गोष्टीचा कित्येकदा अनुभव येतो. आणि अशा वेळेस परमेश्वराने आमचे आत्मिक नेत्र प्रकाशित करावेत याची आम्हाला गरज असते. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जर आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो, जिवंत देवाची लेकरे म्हणवतो आणि आम्हाला आमच्या स्वर्गीय पित्याची भाषा सुद्धा समजत नाही, तर ती फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि जर आमचे अंतःचक्षु प्रकाशित व्हावेत, देवाच्या आत्म्याने आमचे शिक्षक व्हावे अशी तुमची इच्छा असेल, तर तुम्ही देवाच्या मार्गाने त्याच्याकडे येणे गरजेचे आहे. आणि देवाचा मार्ग आहे प्रभू येशू ख्रिस्त. तो तुमच्या व माझ्या सर्व जगाच्या पापांचे प्रायश्चित झाला. त्याने देवाचे तारण आमच्याकरिता सिद्ध केले. त्याला जेव्हा आम्ही स्वतःचा तारक म्हणून ओळखतो, तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने देवाचे पुत्र व कन्या बनतो व देवाचा आत्मा आमचा शिक्षक बनतो. जर या देवाने दिलेल्या मार्गाने त्याचे वचन शिकण्यास कोणाला यायचे नसेल, तर त्याने ते वचन वाचावे व त्यावर बोलावे असा त्याला अधिकारही नाही, असे मला ठामपणे वाटते. श्रोत्यानो, पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना ज्या प्राथमिक गोष्टींचे पालन आम्ही करायला हवे, त्या संदर्भात ह्यावेळेला आपण विचार करीत आहोत. आम्ही हे आधी शिकलो की पवित्र शास्त्र देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांनी लिहिले. ते देवाचे वचन आहे व त्याचे वचन समजण्यासाठी आम्हाला देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे. देव आत्मा आहे व तुम्ही आणि मी रक्तमांसाने घडलेली माणसे आहोत. त्याला आमची भाषा समजते, कारण तो मानव देह धारण करून प्रभू येशू ख्रिस्त बनून आमच्याकडे आला. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि त्याने मानवी जीवन अनुभवले. म्हणून देवाला तुम्ही व मी काय विचार करतो हे समजते. आम्हाला काय वाटते, आमच्या भावना काय आहेत हे त्याला कळते. परंतु श्रोत्यांनो, जसा देव आमच्यामध्ये मानव बनून राहिला, तसे तुम्ही व मी देव थोडीच बनू शकतो. मग त्याची भाषा आम्हाला कशी समजेल? आमची ही समस्या देवाने सोडवली आहे. त्याने आम्हाला त्याचा आत्मा, कैवारी व सत्याचा आत्मा दिला आहे. तो आमचे मार्गदर्शन करून आम्हाला देवाविषयीच्या सत्यात नेतो. तो आम्हाला देवाविषयीच्या गोष्टी शिकवतो. तो आम्हाला पवित्र देवाविषयी समज देतो. म्हणून देवाचे वचन समजण्यासाठी आम्हाला देवाच्या आत्म्याच्या साह्याची गरज आहे. त्याच्याशिवाय देवाचे वचन म्हणजे, त्याचे बोलणे म्हणजे त्याने दिलेले पवित्र शास्त्र आम्हाला समजू शकत नाही. आतापर्यंत देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन नसलेल्या अनेकांनी पवित्र शास्त्राचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तो अर्थ सुसंगत व योग्य प्रकारे लावला नाही आणि त्यांना त्यातील खोल, गंभीर व गहन असे आध्यात्मिक सत्य समजले नाही. जर समजले असते तर ते ख्रिस्त केंद्रित आणि सुंदर, फलदायी जीवन जगले असते. कारण ती आध्यात्मिक सत्य समजणारे ख्रिस्ताला नाकारतात, हे मी कधी ऐकलेले नाही. रेनन या फ्रेंच नास्तिक लेखकाने पवित्र शास्त्रावर टीका केली आणि तरीही त्याने अ लाईफ ऑफ जीसस या नावाचे येशूच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले. त्याच्या पुस्तकाचे 2 भाग पडतात. त्याच्या पहिल्या भागात ऐतिहासिक घटना म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा ऐतिहासिक वृत्तांत दिलेला आहे, तर दुसऱ्या भागात त्याच्या जीवनाचे अर्थ प्रकाशन दिले आहे. पहिला भाग अतिशय सुंदर आहे, परंतु दुसऱ्या भागातले अर्थ प्रकाशन अगदीच विचित्र, हास्यास्पद आहे. त्या अर्थ प्रकाशनापेक्षा शब्बात शाळेचा 12 वर्षाचा विद्यार्थी चांगले अर्थ प्रकाशन देऊ शकेल.
रेननचे असे म्हणणे आहे की देवाचा आत्मा तुम्हाला इतिहास शिकवू शकत नाही किंवा तुम्हाला सत्य बाबी दाखवू शकत नाही. त्या तुम्हाला स्वतःला शोधून काढाव्या लागतात. एक बुद्धिमान व्यक्ती त्या शोधून काढू शकते. आणि श्रोत्यांनो, या नास्तिकाने दिलेले अर्थप्रकाशन अगदीच वेगळे आहे. पवित्र शास्त्र एक असे पुस्तक आहे की त्यामध्ये स्पष्ट व अर्थारथ असे सिद्धांत व नीतिमूल्ये आणि नियम आहेत, जे आमच्या जीवनाचा मूलभूत पाया म्हणून आम्हाला देण्यात आलेले आहेत. आणि ते समजून घेण्यासाठी आम्हाला निश्चितच देवाच्या आत्म्याची गरज आहे. प्रभू येशूने त्याच्या वचनांवर विश्वास ठेवून आपल्या जीवनाची बांधणी करणाऱ्यांची प्रशंसा केली आहे. त्याचे घर टिकेल असे त्याने एका दाखल्यात सांगितले आहे. आणि स्तोत्रामध्ये आपण वाचतो की जर परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आम्हाला आमच्या जीवनाची उभारणी करायची असेल तर ती ख्रिस्ताच्या वचनावर करायला हवी आणि तीही परमेश्वराच्या साह्याने करायला हवी. पुन्हा आणि पुन्हा मी तुम्हाला हेच सांगत आहे की त्याच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय त्याच्या वचनातले सौंदर्य, सामर्थ्य समजणे व त्यामध्ये असलेले स्वर्गीय अन्न प्राप्त करणे आम्हाला शक्य नाही. आम्ही त्याची मदत मागावी असा आदेश आम्हाला देण्यात आला आहे. योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय 12 ते 16 वचनांमध्ये आपण वाचतो. योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय 12 ते 16 वचने, मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. श्रोत्यांनो, आम्ही त्याला विचारावे, मागावे अशी त्याची इच्छा आहे. आमच्यासाठी, आम्हाला सांगण्यासाठी त्याच्याजवळ पुष्कळ गोष्टी आहेत आणि आमचा शिक्षक होण्यासाठी त्याने पवित्र आत्म्याला पाठवले आहे. तसेच योहानाचे शुभवर्तमान 14 अध्याय 26 वचनात प्रभू येशू म्हणतो, योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय 26 वचन, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. तुम्हाला या पवित्र शास्त्राच्या अध्ययनातून काही लाभ होत असेल तर तो माझ्यामुळे नाही श्रोत्यानो, तर पवित्र आत्मा जो आमचा शिक्षक आहे त्याच्यामुळे होत आहे. तोच देवाचे पवित्र वचन आम्हाला स्पष्ट करून सांगत आहे. तोच आमचा पवित्र शास्त्राच्या अध्ययनासाठी पहिला शिक्षक आहे. म्हणून शास्त्राभ्यासाची सुरुवात प्रार्थना करून त्याला शिक्षक होण्याची विनंती करूनच आम्ही करायला हवे. जे आपण ह्या उपासना कार्यक्रमामध्ये भाग घेत आहात त्या सर्वांना माझी विनंती आहे की जेव्हा आम्ही अध्ययनाला सुरुवात करतो आणि त्यापूर्वी जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आपण सुद्धा त्या प्रार्थनेमध्ये सामील व्हा. प्रार्थनापूर्वक परमेश्वराच्या पवित्र वचनांचे अध्ययन करा आणि मगच पवित्र आत्मा हे वचन तुम्हाला स्पष्ट करून सांगेल, समजावून सांगेल. तोच तुम्हाला हे वचन शिकवेल आणि परमेश्वराच्या अद्भुत गोष्टी आपण समजू शकाल. या पवित्र वचनांमध्ये परमेश्वराने आपली इच्छा, आपली योजना, आपले उद्देश जाहीर केलेले आहेत. फक्त उणीव आहेत तर हे वचन वाचण्याची. आज अनेक प्रकारची भाषांतरे उपलब्ध आहेत आणि परमेश्वराची स्तुती असो की आमच्या मातृभाषेमध्ये परमेश्वराचं पवित्र वचन आमच्याकरिता ठेवलेलं आहे. परंतु श्रोत्यांनो, जेव्हा आम्ही परमेश्वराचं पवित्र वचन वाचतो तेव्हा आम्हाला आळस येतो, कंटाळा येतो आणि अनेक लोक तर अक्षरशः झोपी जातात. कारण सैतानाची मुळीच इच्छा नाही की आपण परमेश्वराचे वचन ऐकावे, वाचावे आणि त्या वचनांवर विचार करावा. म्हणून प्रार्थनेची फार नितांत गरज आहे. फक्त वचन समजण्यासाठीच नाही, तर जे सैतानाचे हल्ले आहेत, सैतानाचे जे आक्रमण आहे त्याला परतवून लावण्याकरिता आम्हाला परमेश्वराच्या सामर्थ्याची गरज आहे. आणि हे सामर्थ्य आम्हाला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आम्ही परमेश्वराच्या अधीन होऊन प्रार्थनापूर्वक हे वचन शिकू, वाचू. मला माहित नाही की आज परमेश्वराचं वचन ऐकण्याकरिता
वाचण्याकरिता, अभ्यासण्याकरिता आपली तयारी आहे किंवा नाही. अनेक लोक काही काम सुद्धा करीत असतील आणि रेडिओकडे सुद्धा कान लावित असतील की परमेश्वराचं वचन ऐकावं. अशा प्रकारे श्रोत्यानो, हे वचन पूर्णपणे आपणाला समजू शकणार नाही. त्याकरिता आवश्यक आहे की आपले संपूर्ण ज्ञान परमेश्वराच्या वचनाकडे असावे. म्हणून सर्व कामे बाजूला सारा आणि परमेश्वराचं वचन ऐका. रोजच्या करिता हा आपला क्रम तुम्ही लावून घ्या की जेव्हा आपण परमेश्वराचं पवित्र वचन ऐकाल तेव्हा आपण कुठलेच काम करणार नाही. फक्त परमेश्वराचे पवित्र वचनच ऐकाल आणि वाचाल. तेव्हाच परमेश्वर खऱ्या अर्थाने आपणाला आशीर्वाद देईल. तर माझी आशा आहे की पुढच्या कार्यक्रमात जेव्हा आपण भाग घ्याल तेव्हा आपण पूर्णपणे आपले लक्ष परमेश्वराच्या पवित्र वचनांकडे लावाल. जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल नाही तर ते आपण प्राप्त करू शकता. आपली गरज आम्हाला लिहून पाठवा आणि त्या बाबतीत आम्ही आपले मार्गदर्शन करू. तर श्रोत्यानो, परमेश्वर त्याच्या वचनांचा अभ्यास करण्यामध्ये आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.